खरी शिवसेना कोणाची या प्रकरणाच्या निकालाची आता अख्ख्या देशाला उत्सुकता लागली आहे। सुप्रीम कोर्टात निकालाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या प्रकरणाची गुरुवार 13 ऑगस्टला पुन्हा एकदा सुनावणी झाली। या सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज शेवटचा युक्तिवाद केला। आतापर्यंतच्या सुनावणीत सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरेंचं पारडं जड होत असल्याचं दिसत होतं। त्यामुळे सिब्बलांचा शेवटचा युक्तिवाद हा निर्णायक असणार हे स्पष्ट होतं। त्याप्रमाणे सुनावणीत सिब्बलांनी पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग केली। आजचा त्यांचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल होता। यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यानंतर गेलेले आमदार कसे अपात्र आहेत हे दाखवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्याच एका जुन्या निकालाचा दाखला दिलाय। तर आमदार अपात्रतेचा निर्णय एका स्वतंत्र प्राधिकरणाने घ्यायला हवा असं महत्त्वाचं विधान थेट देशाच्या सरन्यायाधीशांनी केलंय। त्यामुळे गुरुवारी झालेली सुनावणी सुद्धा ठाकरेंची बाजू भक्कम करण्यासाठी आणि शिंदेंच्या आमदारांच्या पात्रतेवरच संशय निर्माण करणारी ठरली आहे। गुरुवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत झालेल्या सुनावणीत नक्की काय घडलं, कपिल सिब्बल यांनी शिंदेंविरोधात नेमका कोणता युक्तिवाद केला, सुनावणीत नक्की काय काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुनावणीच्या सुरुवातीला सिब्बल यांनी शिवसेना पक्ष चिन्हाच्या बाबतीत पुन्हा एकदा बाजू मांडली। निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देताना भेदभाव केला आणि तो निर्णय एकतर्फी होता असं सिब्बल म्हणाले। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता, पण शिंदेंनी स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली। पक्षाच्या संविधानानुसार सगळं काम चालतं, मग शिंदेंनी कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली असा सवाल सिब्बलांनी केला। यावेळी सिब्बल यांच्याकडून 1994च्या जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध एस.आर. बोम्मई केसमधल्या घडामोडींचा दाखला देण्यात आला। तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांचा गट जनता दलातून बाहेर पडलेला। त्या खटल्यात निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं की एस.आर. बोम्मई हेच पक्षाध्यक्ष राहतील। हाच न्याय आमच्या प्रकरणात लागू होत होता। म्हणजेच एखादा गट बाहेर पडलेला असताना जे मूळ अध्यक्ष आहेत त्यांनाच अध्यक्ष म्हणून कायम ठेवलं होतं। याप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवं होतं। आयोगाने त्यांच्या आदेशात याच निकालाचा आधार घेतला, पण आश्चर्यकारकरित्या तो आमच्या विरोधात वापरला असं महत्त्वाचं विधान कपिल सिब्बल यांनी केलंय। युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर सुद्धा जोरदार हल्ला चढवलाय। आमची शिवसेना ही काही तात्पुरती किंवा ॲड हॉक संस्था नाहीये। एकनाथ शिंदे यांची स्वतःची नियुक्ती शिवसेनेच्या त्याच 2018च्या घटनेनुसार झाली होती आणि आता अचानक 1999च्या घटनेविषयी बोलतात आणि त्यांना 2018ची घटना लोकशाही विरोधी वाटते, हा मोठा विरोधाभास आहे असं सिब्बल म्हणाले। याच बाबत त्यांनी पुन्हा एकदा जनता दल प्रकरणाचा दाखला दिला। चिन्ह आदेशाच्या पॅरा 15 नुसार परिस्थिती बघता निवडणूक आयोग दोन्हीपैकी कोणत्याही गटाला अधिकृत पक्ष मांडण्यास नकारही देऊ शकतो। जनता दल प्रकरणात या शक्यतेवर विचार झालेला, पण तिथे पक्षाचा कारभार तात्पुरता सुरू असल्याचं आढळल्यानंतर सुद्धा पूर्वसूचना दिल्याशिवाय आयोगाने मूळ पक्षच नाकारण्याचं टोकाचं पाऊल उचललं नव्हतं। पण आम्हाला पूर्वसूचना न देताच घटना अलोकतांत्रिक ठरवली। शिवसेनेची 2018ची घटना अलोकतांत्रिक असल्याचा निष्कर्ष परस्पर काढून टाकला आणि नंतर याच निष्कर्षाचा वापर आमचे चिन्ह हिरावून घेण्यासाठी आमच्याच विरोधात केला असं म्हणत सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला टार्गेट केलं। यानंतर सिब्बल यांनी आमदार अपात्रतेबद्दल एका प्रकरणाचं उदाहरण कोर्टाला दिलं। सिब्बलांनी दिलेलं हे उदाहरण शिंदे आणि त्यांच्या अपात्रतेबद्दल अत्यंत महत्त्वाचं ठरतं। 2003ला उत्तर प्रदेशात बसपामध्ये फूट पडली तेव्हा सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, पण विधानसभा अध्यक्षांनी त्यावर निर्णय प्रलंबित ठेवला। पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी 37 आमदारांच्या संख्याबळाची गरज होती, पण त्यावेळी सुरुवातीला 13 आमदार हे बाहेर पडले। तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला। त्यानंतर आणखी सदस्य बाहेर पडले। जेव्हा ही संख्या 37 वर पोहोचली तेव्हा अध्यक्षांनी त्या गटाला मान्यता दिली, पण न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरुद्ध निकाल दिला होता। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलेलं की पक्षातील फुटीला मान्यता देण्यासाठी पहिल्या घटनेनंतर घडलेल्या गोष्टींचा विचार केला जाऊ शकत नाही। म्हणजे सुरुवातीला बाहेर पडलेले 13 सदस्य पक्ष फुटीच्या व्याख्यात बसतात की नाही याचा निर्णय घेणं अध्यक्षांवर बंधनकारक होतं। संख्याबळ पूर्ण करण्यासाठी आमदारांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत नेणं ही गोष्ट चालणार नाही। तसं केल्यास 10व्या अनुसूचीच्या मूळ उद्देशाच्या विरोधात अर्थ लावला जाईल। या अनुसूचीचा उद्देश पक्षांतर रोखणं हा आहे, त्याला कायदेशीर मान्यता देणं असा नाही।
पक्षांतर करणं हा एक गुन्हा मानला जातो. ज्या दिवशी तुम्ही विधानसभा अध्यक्ष किंवा निवडणूक आयोगाकडे जाता ती तारीख महत्त्वाची असते. त्या तारखेच्या आदल्या दिवशीची परिस्थिती आणि वस्तुस्थिती विचारात घेणं आवश्यक असतं, असा निकाल त्यावेळी कोर्टाने दिल्याचं सिब्बल म्हणाले. म्हणजेच पक्षांतर बंदीपासून वाचण्यासाठी टप्प्याटप्प्याने आमदारांचं पक्षातून बाहेर पडणं हे 10व्या अनुसूचीला धरून नाही, या सुप्रीम कोर्टाच्याच निकालाकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधलंय. आता शिंदेसोबत सुद्धा जेव्हा सुरुवातीला आमदार गेले होते तेव्हा त्यांचं संख्याबळ हे 2/3 नव्हतं. ते टप्प्याटप्प्याने वाढत गेलं आणि ती संख्या 40 वर पोहोचलेली. म्हणजेच त्यांचं टप्प्याटप्प्याने जाणं हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार अयोग्य असल्याचं सांगत आमदारांच्या पात्रतेवरच सिब्बल यांनी थेट शंका उपस्थित केली आहे. याला जोडून सिब्बल पुढे म्हणाले, आमच्या प्रकरणात बोलायचं तर अर्ज दाखल केला गेला, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. नोटीसीला उत्तर 2023 मध्येच दिलं गेलेलं, तरीही निर्णय घेतला जात नाही. परिस्थिती बदलू दिली जाते आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं जातं. आधी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला जातो. यातला सगळ्यात कळीचा मुद्दा मांडताना सिब्बल म्हणाले की आम्ही आमदारांच्या अपात्रतेबाबतही न्यायालयात दाद मागितलेली. जर उद्या न्यायालयानं एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांना अपात्र ठरवलं तर निवडणूक आयोगाने लावलेल्या विधिमंडळ बहुमताच्या निकषाचं काय उरणार? अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यावरून पक्ष आणि चिन्ह कसं दिलं जाऊ शकतं? यामुळे आयोगाच्या संपूर्ण आदेशाचा पायाच उद्ध्वस्त होतो, असं अत्यंत महत्त्वाचं विधान सिब्बल यांनी केलं. अर्ज दाखल केल्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींचा आधार घेण्यावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा वापर करून पाठिंबा मिळवायला परवानगी देणं अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या नेत्याला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवली की तो लगेच दुसऱ्या गटात जातो. सत्तेच्या जोरावर लोक गोळा करायचे आणि नंतर बहुमताचा दावा करायचा. याला मान्यता देणं म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याच्या मूळ आत्म्याचाच पराभव करण्यासारखं आहे. सत्ताधारी पक्ष नेहमीच अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी टाळतात. हा सर्वच पक्षांचा इतिहास राहिलाय. सुभाष देसाई खटल्यात निवडणूक आयोग आमदारांच्या अपात्रतेआधी निर्णय घेऊ शकतो, हा 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या निर्णयाचा भाग सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावं, अशी महत्त्वाची मागणी सुद्धा यावेळी सिब्बल यांनी कोर्टाकडे केली आहे. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सिब्बल यांच्या मागणीला दुजोरा दिला. अपात्रतेच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची नक्कीच गरज आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांऐवजी एखाद्या स्वतंत्र प्राधिकरणानं घ्यायला हवा, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. पण सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीवर सिब्बल यांनी थेट केंद्र सरकारलाच अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं. संसदेत कोणताही सत्ताधारी पक्ष असा कायदा करणार नाही, कारण त्यांना या परिस्थितीचा फायदा होतो. त्यामुळे देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आता फक्त सर्वोच्च न्यायालयावरच आहे, असं मत सिब्बल यांनी मांडलं. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A चा दाखला देत निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर असलेल्या मर्यादांचा सुद्धा सिब्बल यांनी कोर्टात उल्लेख केला. कलम 29A(9) नुसार पक्षाचं नाव, पत्ता किंवा मुख्य पदाधिकाऱ्यांमधील बदलांची माहिती आयोगाला द्यावी लागते. पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीची माहिती देणं या कलमाखाली बंधनकारक नाही. आयोगाने 2010च्या ज्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतला ती तत्व केवळ नवीन पक्ष नोंदणीच्या वेळेस लागू होतात. शिवसेना 2010 पूर्वीपासूनच नोंदणीकृत पक्ष होता, त्यामुळे आयोगाची ही मागणी अयोग्य आहे. संसदेच्या एका चर्चेचा दाखला देताना सिब्बल म्हणाले, संसदेत स्पष्ट करण्यात आलं होतं की पक्षाच्या नोंदणीशी संबंधित इतर माहिती मागवण्याचा आयोगाचा अधिकार हा अत्यंत मर्यादित आहे. नोंदणी झाल्यानंतर राजकीय पक्षांना नको असलेली किंवा अनावश्यक माहिती मागवण्याचा अधिकार आयोगाला दिलेला नाहीये. संसदेचा हाच हेतू लक्षात घेता आयोगाने स्वतःच्या अधिकारांचा अतिरेक केलाय, असं सिब्बल यांनी म्हटलं. सिब्बल यांनी याआधी भाजपच्याच बाबतीत निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयाचा उल्लेख केला. भाजपच्या बाबतीत एकदा निवडणूक आयोगाने अशी भूमिका घेतली आहे की घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केल्यामुळे एखाद्या नोंदणीकृत राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार त्यांना कलम 29A नुसार नाही, असं निवडणूक आयोगाने तेव्हा म्हटलं. मग शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोग परस्पर विरोधी निर्णय कसा घेऊ शकतो, असा सवाल सिब्बल यांनी विचारलाय. आता सिब्बल यांनी भाजपचा दाखला दिलेलं हे प्रकरण काय होतं, तर 1992 ला अर्जुन सिंह विरुद्ध निवडणूक आयोग असं हे प्रकरण होतं. त्यात भाजपची नोंदणी रद्द करण्याची आणि कमळ चिन्ह गोठवण्याची मागणी झाली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावत कलम 29A नुसार आधीच नोंदणीकृत असलेल्या पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलेलं. याच निर्णयाचा दाखला 2002च्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा दिलेला. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने कसा पक्षपातीपणा केला हेच दाखवण्याचा प्रयत्न सिब्बल यांनी कोर्टात केला.
हेच उदाहरण देत पुन्हा एकदा सिब्बल यांनी आयोगावर आरोप केला की निवडणूक आयोगाला शेवटी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे, कोणाच्या बाजूने निकाल द्यायचा आहे हे त्यांना आधीच माहित होतं. त्या ठराविक निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सोयीने एक मार्ग तयार केला, जो अर्थातच अत्यंत अलोकतांत्रिक होता, असा आरोप ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रश्न केला, शिवसेनेच्या 2018च्या घटनेत कोणताही महत्त्वपूर्ण किंवा मोठा बदल हा झाला नव्हता का? यावर तात्काळ दुजोरा देत सिब्बल पुढे म्हणाले, बरोबर, घटना वैध असूनही निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक पक्षाच्या संघटनात्मक बहुमताचा निकष लावण्यास स्पष्टपणे नकार दिला, असं सिब्बल म्हणाले. एकंदरीतच गुरुवारी झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या चुका पुन्हा एकदा दाखवून देतानाच शिंदे सेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुद्धा मोठ्या घटनापीठाकडून सुनावणी होण्याची मागणी केली आहे. आता पुढच्या मंगळवारी सिब्बल पुन्हा एकदा या अपात्रतेच्या बद्दलच कोर्टात बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत नक्की काय होणार, अपात्रता आणि पक्षचिन्हाबाबत शिंदेचे वकील काय युक्तिवाद करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुनावणी गणित ठाकरेंची सरशी आणि शिंदेची कोंडी होताना दिसते का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.